श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, उद्या आहे गुरुपुष्यामृत योग आणि अधिक महिना आपला चालू झालेला आहे। त्यामध्येच गुरुपुष्यामृत योग आल्याने हा दिवस खूप मोठा आणि शुभ मानला जातो। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुरुपुष्यामृत योग जो असतो त्या योगावर आपण जी काही सेवा करत असतो ती तर पूर्णत्वाला जात असते। आपल्या गुरूंचा सुद्धा आपल्याला कृपा आशीर्वाद मिळत असतो। तसेच तुम्हाला सांगेल, अधिक महिना असल्या कारणाने अधिक आपल्याला पुण्यप्राप्ती करून घ्यायची आहे आणि ती पुण्यप्राप्ती करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला त्या दिवशी करायच्या असतात। म्हणजेच काय, आपल्या गुरूंची सेवा आपल्याला करायची। एक उपाय सांगेल, तो उपाय नक्कीच आपल्या घरामध्ये तुम्हाला करायचा आहे। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जो कोणी हा उपाय करत असतो भक्तीने, विश्वासाने आणि दृढ विश्वास ठेवूनच करायचा आहे। मनात भाव ठेवून जर तुम्ही कुठलीही सेवा, कुठलाही उपाय केला तर नक्कीच त्याची पुण्यप्राप्ती मिळते आणि त्याचं फळ देखील मिळत असतं। तर ही जी सेवा सांगणार आहे, जो उपाय सांगणार आहे, हा लक्ष्मी प्राप्तीचा आहे। आर्थिक प्रॉब्लेम तुम्हाला असेल तर नक्कीच गुरुपुष्यामृत योगावर ही सेवा तुम्हाला करायचीच आहे तुमच्या घरामध्ये। तर आपण बघूयात गुरुपुष्यामृत योगावर आपण काय काय करू शकतो। तर तुम्हाला ज्या पद्धतीने मागच्या गुरुपुष्यामृतला मागच्या महिन्यात जे गेलं तेव्हा वातींची सेवा सांगितलेली आहे, तुम्हाला करायची असेल तर नक्कीच ती सेवा जाऊन तुम्ही बघू शकतात। जमलं तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची मी लिंक टाकून देईल। पण उद्या गुरुपुष्यामृत योग आहे, त्या योगावर तुम्हाला आपल्या गुरूंची सेवा जर शक्य झालं तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण नक्कीच करा। अधिक पुण्य आपल्याला मिळत असतं, गुरुबळ हे वाढत असतं। त्यासोबतच तुम्हाला सांगेल, आपलं दत्त महाराजांचं दत्त बावन्नी आहे ते तुम्ही म्हणू शकतात किंवा श्री सुक्तम त्याचे पाठ करू शकतात, विष्णू सहस्रनाम ते म्हणू शकतात। नंतर लक्ष्मी अष्टकम आहे, महालक्ष्मी अष्टकम सुद्धा त्याचे पाठ तुम्ही 16 पाठ करू शकतात। दुर्गा सप्तशती कुलदेवीची सेवा म्हणून ती सुद्धा तुम्ही करू शकतात। गुरुपुष्यामृत योगावर शुभ मुहूर्तावर ज्या काही सेवा आपण करत असतो त्याचं पुण्यप्राप्ती ही अगणित असते। आणि तुम्हाला सांगेल, आपल्याला ती सेवा जी आहे, जी तुम्हाला उपाय किंवा सेवा सांगणार ती केव्हा करायची ते तर सांगते, त्या वेळेवरच तुम्हाला करायचे। तर तुम्हाला सांगते बघा, आपलं गुरुपुष्यामृत योग जो आहे तो उत्तर रात्री लागणार आहे आपल्याला। 21 तारखेला उत्तर रात्री म्हणजे सकाळी 2:50 लागणार आहे। तर आपल्याला सेवा केव्हा करायची तर तुम्हाला सांगेल, आपल्याला जी सेवा मी सांगणार आहे, जो उपाय मी सांगणार आहे तो तुम्हाला सकाळी गुरुपुष्यामृत योग आहे गुरुवारच्या दिवशी सकाळी तुम्हाला करायचा आहे। आता सकाळी न म्हणता पहाटे मी तुम्हाला म्हणेल, पहाटे म्हणजे 5:30 ते 6 जो कालावधी असतो किंवा 5 ते 6चा जो मुहूर्त असतो, ब्रह्ममुहूर्त बोललं जातं, या वेळी केला तर अतिउत्तम। पण 5:30 ते 6 हा कालावधी तुम्ही धरू शकतात। या कालावधीमध्ये परफेक्ट तुम्हाला सेवा करायची आहे। आता सेवा करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत गोमती चक्र। गोमती चक्र जे असतात ते 11 लागणार आहेत। गोमती चक्र हे महालक्ष्मीला प्रिय आहेत, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणून गोमती चक्र तुम्ही आज आणून घ्या, जेव्हा वेळ साध्य होईल तेव्हा। 11 गोमती चक्र, पांढरे किंवा पिवळे। पांढरे जर असतील तर ते तुम्ही रात्रभर केशर दूधच्या पाण्यात किंवा हळदीच्या पाणी असं हळद आणि दूध मिक्स करून भिजवून ठेवा, म्हणजे ते पिवळे होतात जर पांढरे असतील तर। जर तुम्हाला पिवळे नाही मिळाले तर तरीसुद्धा पांढरे असो किंवा पिवळे असो दोघी चालतील। 11 गोमती चक्र तुम्हाला लागणार आहेत। सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सांगेल, सकाळी आपण उठून देवपूजा, आपली आंघोळ वगैरे सगळं शुश्रूषित करावं। देवघर जे असतं, देवघरातले देव स्नान करावे, त्यांची संपूर्ण पूजा करावी। त्यानंतर तुम्हाला सांगेल, तुपाचं निरांजन आपल्या देवघरामध्ये आपण प्रज्वलित करायचं आहे। प्रज्वलित केल्यानंतर आपण स्वतः पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत। लक्षात ठेवा, पिवळे वस्त्र तुम्ही परिधान करायचे आहे। देवघरासमोर बसायचं आहे। चांगली छानशी आपण डिश घ्यावी, त्या डिशमध्ये ते गोमती चक्र तुम्हाला ठेवायचे आहेत। गोमती चक्र ठेवल्यानंतर स्वच्छ असे आपण धुवून स्वच्छ पुसून घ्या। पंचामृताने धुवून घ्या, दुधाने धुवून घ्या तरीही चालेल, दूध आणि पाण्याने धुतले तरीही चालेल, पंचामृताने नाही धुतले तरी स्वच्छ धुवून घ्या, धुवून पुसून घ्या आणि एका डिशमध्ये स्वच्छ असं डिश असेल त्यामध्ये ठेवायचं आहे। हळदी, कुंकू, धूप, दीप त्या गोमती चक्रांना आपण दाखवायचं आहे आणि माता लक्ष्मी विराजमान आहेत असं आपण स्वतः मनातल्या मनात म्हणजे आपण फील करायचं आहे। किंवा असं आपण म्हणजे बोलतो ना, आपण मनातल्या मनात तो भाव ठेवायचा आहे की माता लक्ष्मीची आपण इथे पूजा करत आहोत गुरुपुष्यामृत योगावर। ही पूजा केल्यानंतर तुम्हाला सांगेल,
हळदी कुंकू वाहिल्यानंतर धूप दीप दाखवायचा आहे, गोमती चक्र जिथे आहे तिथे तुपाचा निरंजन असेल ते, आणि त्यानंतर आपल्याला त्या गोमती चक्रांवरती सेवा करायची. तुम्ही हातात घेतले तरी चालेल किंवा समोर डिशमध्ये ठेवले तर अगदी तरीसुद्धा चालेल. ते समोर ठेवून तुम्हाला समोर बसून त्यांच्यावरती तुम्हाला विष्णू सहस्रनाम 1 वेळा, श्री सूक्त हे 16 वेळा, नंतर महालक्ष्मी अष्टकम आहे ते तुम्ही 16 वेळा किंवा 1 वेळा म्हणू शकतात. श्री सूक्तम सुद्धा जेवढं जास्तीत जास्त 16 वेळा म्हणता येईल तर 16 वेळाच म्हणा. तुम्ही म्हणाल ताई एवढं जमणार नाही, तुम्हाला जर आर्थिक प्रॉब्लेम भरपूर जास्त पटीने असेल तर महिलांना तुम्ही 16 वेळाच म्हणा. जर कमी असेल, नॉर्मल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही 1 वेळा म्हणा तरीही चालेल. या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. ही सेवा केल्यानंतर श्रीम जो बीज मंत्र महालक्ष्मी मातेचा आहे तो श्रीम बीज मंत्र हा 1 माळ जप घ्या. 1 माळ नाही जमलं तर निदान 24 वेळा तरी तुम्ही म्हणा, असं सांगेल. 11 वेळा, 24 वेळा, 16 वेळा या पद्धतीने म्हणा. शक्य झालं तर 1 माळ करा. या सेवा तुम्ही या अर्ध्या तासात पाऊण तासात तुमच्या होऊन जातील. ही सेवा त्या गोमती चक्रांवर केल्यानंतर लाल कापडाची पिशवी घ्या आणि किंवा पोटली आपल्याला तयार करायची. गोमती चक्रांची पोटली छोटीशी तयार करा. ही पोटली आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जातो तेव्हा आपल्या उजव्या हाताला येईल अशा पद्धतीने ही पोटली तुम्हाला तिथे बांधायची आहे किंवा लटकवायची. खिळा ठोका तिथे तुम्ही बांधायची आहे. या पद्धतीने करा. आपण आपल्या घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्या उजव्या बाजूला आतमधून घराच्या आतमध्ये या पद्धतीने चौकट जी असते त्या चौकटीला तुम्हाला बांधायची आहे. या पद्धतीने ही गोमती चक्र तिथे ठेवायचे आहेत. आता किती दिवस ठेवावे तर हे गोमती चक्र तुम्ही पुढच्या गुरुपुष्यामृत योगापर्यंत ठेवू शकतात. जर तुम्हाला शक्य झालं, मध्ये पौर्णिमा आहे तर तुम्हाला वाटलं की आपण मंत्रू शकतो का, नक्कीच आपण हे सिद्ध करून परत तिथे लावू शकतो. या पद्धतीने तुम्ही वारंवार जे सिद्ध तेच गोमती चक्र तुम्ही वापरू शकता, ते खराब होत नाही. त्यामुळे पुढच्या वेळेस सेवा करायला किंवा पुढच्या गुरुपुष्यामृत योगाला अशा पद्धतीने सिद्ध करून तुम्ही तिथे नेहमीप्रमाणे लावू शकता. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होतात. माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहत असतो. ते गोमती चक्र दर पौर्णिमेला सुद्धा तुम्ही सिद्ध करू शकतात. या पद्धतीने तुम्ही तिथे टांगून द्यायचे. खूप प्रभावी अशी सेवा आहे. नक्कीच गुरुपुष्यामृत योगाला ज्यांना कुणाला आर्थिक अडचण असेल त्यांनी पूर्ण सेवा करा. नाही अडचण तरी सुद्धा माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहण्यासाठी अगदी तुम्ही 1-1 वेळा हे मंत्रस्तोत्र म्हटले आणि लावले तरी सुद्धा चालतील. चला मग इथेच थांबते. खूप महत्त्वाची सेवा आहे, नक्कीच सगळ्यांनी करा. श्री स्वामी समर्थ.